अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरस फीस्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। आज आपल्याला बनवायचा आहे वाळवणाचा पदार्थ, जो वर्षभर टिकणारा। चला तर मग इथं रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते इथं बघूया। इथं मी 5 किलो नागली या पातेल्यामध्ये घेतलेली आहे। या नागलीला मी स्वच्छ गाळून घेतलेले आहे आणि आता 4 ते 5 पाण्याने ही नागली धुवून घेणार आहे। धुतल्यानंतर ह्या नागलीला आपण 3 दिवस भिजत टाकायची आहे। भिजत घातल्यानंतर या नागलीला आपल्याला तिसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहे पाण्यामधनं। बघा, अशा पद्धतीने ही नागली 3 दिवस मी भिजत घातलेली होती। आता ह्या नागलीला आपण काढून घेणार आहोत। मी एका गाळणीमध्ये एक बारीक कापड टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही नागली आता काढून घेणार आहे, जेणेकरून या नागलीतलं पाणी व्यवस्थित निघून जाईल। गाळणीमध्ये ही नागली काढल्यानंतर या नागलीला आपण फॅनखाली व्यवस्थित पसरून घ्यायची आहे आणि मग याला व्यवस्थित बांधून घ्यायची आहे आणि रात्रभर आपल्याला याला अंकुर येण्यासाठी रात्रभर तसंच राहू द्यायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळीच उठल्यानंतर साधारण 8 वाजता या नागलीला व्यवस्थित सोडून फॅनमध्ये आपल्याला वाळवायची आहे। बघा, अशा पद्धतीने ही नागली इथं मी काढून घेतलेली आहे। बघा, दुसऱ्या दिवशी असे अंकुर आलेले आहेत। बघा, व्यवस्थित अंकुर फुटलेले आहेत नागलीला, मस्तपैकी खूप छान। अशा पद्धतीने जर नागलीला अंकुर आले तर पीठही व्यवस्थित येतं आणि मेन म्हणजे नागलीला व्यवस्थित वाळवायची आहे। उन्हामध्ये नागली टाकू नये, फॅनखालीच ही नागली वाळवून घेणे। बघा, मी आता घरामध्येच फॅनखाली ही नागली वाळवून घेणार आहे। अशा पद्धतीने मी ही नागली एका बेडशीटवरती पसरून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी ही सर्व नागली एका बेडशीटवर टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित फॅनखाली पसरून घेतलेली आहे। या नागलीला वाळण्यासाठी जवळपास मला 3 ते 4 तास लागलेले आहेत। बघा, इथं ही नागली आता पसरून झालेली आहे मस्तपैकी फॅनखाली। वाळल्यानंतर अशी दिसते नागली। आता या नागलीला मी सर्व व्यवस्थित एका कॅरी बॅगमध्ये काढून घेतलेली होती आणि मी ही गिरणीमधनं दळून आणलेलं आहे। अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेलं आहे। एका कढईला मी इथं साडी बांधलेली आहे, जेणेकरून पीठ व्यवस्थित गाळलं जाईल। अशा पद्धतीने कापड आपल्याला बांधायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला गाळून घ्यायचं आहे। बघा, असा कोंडा निघाला। अशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला सर्व गाळून घ्यायचं आहे। गाळल्यानंतर बघा, अशा पद्धतीने मी हे सर्व पीठ गाळून घेतलेलं आहे। इथं बघा, जवळपास 5 किलो नागलीचं पीठ इथं हे पायलीभर पीठ आलेलं आहे। बघा, अशा पद्धतीने हे पीठ आलेलं आहे मस्तपैकी, खूप छान। आता आपल्याला या पिठाचे पापड बनवायचे आहेत। अशा पद्धतीने हे पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी, खूप छान। याच्यामध्ये आपण थोडेसे गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल, खूप छान पापड येतो। इथं मी गॅस चालू करून पातेले ठेवून घेतलेले
गरम करण्यासाठी याच्यामध्ये मी 2 पातेल्या पाणी टाकणार आहे। पाणी गरम होऊ द्यायचं आहे। गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साहित्य टाकून घ्यायचं आहे। बघा पाणीला व्यवस्थित उकळी आलेली आहे। इथं मी फुलखार घेतलेला आहे। इथं मी जवळपास 5 स्पून फुलखार घेतलेला आहे। बडीशोपचं बारीक करून घेतलेली 4 स्पून, ओवा घेतलेल्या आहेत 3 स्पून, जिरं घेतलेलं आहे, खाता सोडा घेतलेला आहे आणि तीळ घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे। हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे। खसखसही घेतलेली आहे। हे साहित्य सर्व आपल्याला आता पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये टाकल्यानंतर याला परत आपल्याला झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची आहे। जे साहित्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते नंतर मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व सांगणार आहे। बघा अशा पद्धतीने उकळी येऊ द्यायची आहे। आता हे मी मोठी पातेलीभर पीठ घेतलेलं आहे। जवळपास हे 4 किलो पीठ आहे वजनी। अशा पद्धतीने मी हे पातेल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी येईल अशा पद्धतीने हे ओल पाडून घ्यायचे पिठाला। आणि याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे पीठ शिजू द्यायचं आहे। शिजल्यानंतर ह्या पिठाला आपल्याला घेरून घ्यायचं आहे। आमच्याकडे खानदेशमध्ये घेरून घेणंच असं म्हणतात। बघा आता ह्या पिठाला आपल्याला एका घोट्याच्या साहाय्याने हे पीठ घेरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी पीठ घेरून घेतलेलं आहे मस्तपैकी। खूप छान, कमीही नाही जास्तही नाही पाणी। अशा पद्धतीने मी पाणी टाकलेलं होतं। वरून पाणी टाकायची अजिबात गरज पडलेली नाही आहे। या पिठाला खूप व्यवस्थित घेरलं गेलेलं आहे मस्तपैकी। हे पीठ मी अशा पद्धतीने एकटीनेच घेरलेलं आहे मस्तपैकी गॅसवरती। खूप छान बघा पीठही व्यवस्थित शिजलेलं आहे। कलरही छान आलेला आहे पिठाला, खूप मस्त। आता हे पीठ इथं घेरून झालेलं आहे। आता ह्या पिठाला आपल्याला एक कॉटनचा रुमाल घेऊन या पिठाला व्यवस्थित अशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला घेरून घ्यायचं आहे। बघा खूप छान पीठ आलेलं आहे मस्तपैकी। कलरही खूप छान आलेला आहे। सर्व साहित्य योग्य प्रमाणात घेतलेलं होतं मी, ते तुम्हाला नंतर मी सांगणार आहे किती साहित्य घ्यायचं। बघा इथं हे पीठ आता घेरून झालेलं आहे। कॉटनचा रुमाल आहे ओला करून घेतलेला आहे आणि ह्या पिठाला आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत। अशा पद्धतीने हे पीठ मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स केल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे मी आता। थोडा वेळ आता याच्यावरती रुमाल टाकून देणार आहे। वरून ताट ठेवून हे पीठ वाफवून घेणार आहे। वाफवल्यानंतर ह्या पिठाला मी परत काढून घेणार आहे एका परातीमध्ये आणि त्याचे व्यवस्थित गोळे तयार करून घेणार आहे। अशा पद्धतीने हे पीठ मी परातीत काढून घेणार आहे। काढल्यानंतर ह्या पिठाला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं।
मी आधी हे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. खूप गरम आहे म्हणून या पिठाला मी परत कॅरी बॅगमध्ये टाकून व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने या पिठाला मी मिक्स करून घेतलेलं आहे. हा गोळा काढून घेतलेला आहे. आता ह्या गोळ्याला मी हाताने तयार करून घेते. अशा पद्धतीने हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित. हे सर्व पीठ अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. एक गाळणी घेतलेली मी, त्याच्यामध्ये कॉटनचा रुमाल टाकलेला आहे आणि हे गोळे या गाळणीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने हे पीठ परत मी पाण्यावर वाफवून घेणार आहे. आता इथं मी पीठ वाफवून घेतलेलं आहे आणि पापड लाटण्यासाठी घेऊन आलेली आहे आणि अशा पद्धतीने इथं मी पापड लाटून घेणार आहे. बघा, हा पापड बनवायचा साचा आहे. याच्यावरती लाटी ठेवली की अशा पद्धतीने त्या पापडला प्रेस केलं की पापड तयार होतो. बघा, छानपैकी पापड तयार झालेला आहे. मस्तपैकी खूप छान कलरही आलेला आहे पापडांना. खूप छान, मस्त. अशाच पद्धतीने मी सर्व पापड इथं लाटून घेतलेले आहेत मशीनने. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी फॉलो केली तर तुम्हाला हे पापड नक्की जमतील. मस्त. अशाच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी फॉलो करा. बघा, खूप छान पापड आलेले आहे मस्तपैकी. विशेष म्हणजे हे पापड मी घरामध्येच वाळवलेले आहेत. खूप छान पापड आलेले आहेत मस्तपैकी. तुम्हाला विश्वास बसणार नाही, हे पापड मी घरामध्येच वाळवलेले आहेत आणि मग दुसऱ्या दिवशी हे पापड मी उन्हामध्ये टाकलेले होते. खूप छान पापड आलेले आहेत मस्तपैकी. त्याच्यासाठी साहित्य मी किती घेतलेलं होतं ते तुम्हाला आता सांगते. मी इथं 5 स्पून फुलकार घेतलेला होता, अर्धा स्पून खाता सोडा घेतलेला होता, 3 स्पून बडीशूप घेतलेली होती, 3 स्पून जिरं घेतलेलं होतं, 3 स्पून ओवा घेतलेल्या होत्या, 3 स्पून तीळ घेतलेली होती, 1 स्पून खसखस घेतलेली होती आणि 1 स्पून हिंग घेतलेला होता. अशा पद्धतीने हे सर्व साहित्य मी घेतलेलं होतं. हेच प्रमाण जर तुम्ही पापडांसाठी ठेवलं तो खूप छान पापड येतात. सुरुवातीला आपल्याला म्हणजे 4 किलो पीठ घ्यायचं आहे. 4 किलो पीठ म्हणजे आदलभर म्हणतात. अशा पद्धतीने तुम्हाला पीठ घ्यायचं आहे आणि एक कोणतं पण माप तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. एक पातेली घ्यायची, त्या पातेलीचं माप जरी तुम्ही घेतलं तरी चालेल. एक पातेली जर तुम्ही पीठ घेतलं तर त्याला 2 पातेले पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने हे प्रमाण आहे. जेवढा फुलकार घेतलेला आहे त्याच्या अर्ध आपल्याला मीठ घ्यायचं आहे. ही रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला ही रेसिपी व्यवस्थित जमेल. इथं मी तेलाचा एकही थेंब लावलेला नाही पापडांना.
बिगर तेलाचे हे पापड मी तयार केलेले आहेत मस्तपैकी. नागलीचे पापड जर तुम्हाला व्यवस्थित बनवायचे असेल तर हे मी जे सांगितलेले स्टेप आहेत त्या व्यवस्थित तुम्ही फॉलो करा, तरच पापड तुम्हाला व्यवस्थित जमेल. तुम्हाला एकन एक बात मी ह्या रेसिपीविषयी सांगितलेली आहे. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लाईक नक्की करा. आता मी इथं सर्व हे पापड व्यवस्थित एका लाईनीत टाकून घेणार आहे. वाळवणामधली तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. इथं मी 5 किलो नागली घेतलेली होती, त्यामध्ये तुम्ही 1 किलो गव्हाचं पीठ टाकलं तरी चालेल. इथं मी हे सर्व पापड लाटून घेतलेले आहेत व्यवस्थित, आणि आता हे घरातच मी वाळवून घेतलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने हे पापड इथं मी बनवून घेतलेले आहेत छानपैकी. इथं मी तुम्हाला आता हे पापड वाळल्यानंतर अशा पद्धतीने दिसतात. खूप छान कलर आलेला आहे पापडांना. बघा, व्यवस्थित तुमच्यासाठी ही नवीन एक परत तुम्हाला तुमच्यासाठी एकदा पीठ कसं घेरायचं हे सांगते. इथं मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. इथं मी फुलकार घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, बडीशूप घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, मी खाता सोडा घेतलेला आहे, खसखस घेतलेली आहे, तीळ घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपल्याला आता गरम पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. पाण्याला उकळी फुटल्यानंतरच हे साहित्य आपल्याला टाकायचं आहे. बघा, हे टाकून घेऊ आता. टाकल्यानंतर या पाण्याला परत आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे. उकळी फुटल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे. एका पातेलीला 2 पातेले पाणी टाकायचं आहे. उकळी फुटल्यानंतर अशा पद्धतीने हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच याच्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे. बघा, इथं मी पीठ टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित ह्या पिठाला आता पसरून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये. पसरल्यानंतर याच्यावरती आपल्याला होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पाणी व्यवस्थित वरती पिठावरती येईल आणि वाफ बसेल. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर 15 ते 20 मिनटं हे पीठ आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. शिजल्यानंतर हे पीठ असं दिसतं आणि एका घोट्याच्या साहाय्याने हे पीठ आपल्याला घेरून घ्यायचं आहे. गॅसवरतीच हे पीठ मी घेरून घेतलेलं आहे. बघा, किती छानपैकी हे पीठ घेरले गेलेलं आहे इथं मस्तपैकी. या पिठाला घेरल्यानंतर आपण कॉटनचा एक रुमाल घेऊ आणि नंतर ह्या पिठाला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, छान पीठ घेरलं गेलेलं आहे. अजिबात पाणी टाकायची गरज पडलेली नाही आहे.
आता एका कॉटनचा रुमाल हाताला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे हे पीठ पापड करण्यासाठी तयार झालेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकू द्यायचं आहे आणि ह्या पिठाला परत रुमाल टाकून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। इथं हे पीठ आता तयार झालेलं आहे बघा। अशा पद्धतीने हे पीठ तयार झालेले छानपैकी, कलरही खूप छान आलेला आहे, मस्त।